सभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रामदासजी मसराम सर प्रामुख्यानं पुन्हा मंचावर उपस्थित असलेले आपल्या आरमोरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय दीपकजी देवगडे सर, नलिनीताई शिवणकर मॅडम, साक्षीताई शिवणकर, जयुताई शिवणकर, दोन्ही या कार्यक्रमाचं संचालन करणारे सन्माननीय नंदूजी मसराम सर, जीवनजी शिवणकर यांचे आप्तेष्ट मित्रमंडळी आहेत, त्यामध्ये नातेवाईक आहेत आणि ज्यांना खऱ्या अर्थाने असे जीवन ऐसे नाव या कार्यक्रमाची ओळख कर्तृत्वाची चाहूल नव्या क्षितिजाची हा जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे ज्यांच्यासाठी ते सन्माननीय जीवनजी शिवणकर सर. सुरुवातीलाच नंदून मर्यादा घातल्या की आपण संघटनात्मक बाबीच्या संबंधानं शिवणकर सरांच्या संबंधानं बोलावं, पण नुसतं संघटनात्मक बोलणं म्हणजे फार अडचणीचं होईल. मला वाटते शिवणकर सरांशी आमचा परिचय, आमचे संबंध 1995 पासून आले आणि 1995 पासून आज 2026 म्हणजे हा 31 वर्षाचा प्रदीर्घ असा कालखंड. या 31 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात दिसलेले जीवन शिवणकर सर, पाहिलेले अनुभवलेले जीवन शिवणकर सर, या संबंधानं बोलायचं झालं तर फार वेळ लागेल. पण मित्रांनो, मी असं म्हणेन की वासुदेव आणि देवकी यांच्या पोटी 14 जून 1968 जन्मलेले जीवनजी शिवणकर सर आणि आता परिचय करताना ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी सांगितलं की वयाच्या 18व्या वर्षी, अवघ 18 वर्ष 4 महिने आणि 6 दिवस, मला वाटते फार अल्प वय असते. 18 वर्ष 4 महिने 6 दिवस आणि या कालावधीत सेवेत दाखल झालेले जीवन शिवणकर सर आणि 39 वर्ष 8 महिने सलग शिक्षण क्षेत्रात काम करणारे जीवन शिवणकर सर. खरं म्हणजे वेळ कमी आणि त्यामुळं मला आवर्त घ्यावं लागणार आहे. आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपले गणितातले क्षेत्र असतात, भाषेचे क्षेत्र असतात. या क्षेत्रांचा जर विचार केला तर आपला जीवन घडत असताना, आपण जीवन जगत असताना आपले क्षेत्र आहेत. आपले एक प्रामुख्याने शैक्षणिक आहे, दुसरं आहे सांस्कृतिक क्षेत्र आहे, तिसरं सामाजिक म्हणू आपण, चौथं आपण ज्या क्षेत्रात आम्ही काम केलं त्या खऱ्या अर्थानं सरांनी सहकार क्षेत्रात पण काम केलं, क्रीडा क्षेत्रात पण काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं क्षेत्र म्हणजे कौटुंबिक क्षेत्र. असंही ह्या साऱ्या क्षेत्रांचा जर विचार केला आपण तर त्यांच्या नावात जसं वन आहे जीवन आणि त्यांच्या आडनावात आहे शिवणकर, ते सहसा ईमेल आयडी पण त्यांची आहे सी इंग्लिश मध्ये लिहितात, वन लिहितात आणि शेवटी लिहितात KR कर. ईमेल आयडी तशीच आहे त्यांची आणि तेही लिहितात फक्त जी लिहितात तिकडे, जी म्हणजे जीवन आलं, जीवन शिवणकर. आपण शैक्षणिक क्षेत्राच्या संबंधाने आता तरी एक प्रतिक्रिया व्यक्त झालेली असेल त्या कराडे मुलीची, अधिकारी म्हणून देवतळे साहेबांची, त्यांचे सहाय्यक शिक्षक म्हणून रमेश पेंदाम यांची आणि नंदूकर संचालन करत आहेत या सगळ्यांची जर प्रतिक्रिया पाहिली असेल तर त्यांचं शैक्षणिक क्षेत्र किती ज्वाजल्य म्हणून आपण उज्ज्वल होतो या संबंधाने आपल्याला माहिती मिळाली. मित्रांनो, सांस्कृतिक क्षेत्राच्या संबंधाने आपल्याला माहिती द्यायची झाली. मी पाहिलेले सांस्कृतिक क्षेत्रातले जीवन शिवणकर सर
आमच्या कोंडाण्याला ते सुरुवातीला ऐरीला जेव्हा लागले तेव्हा मला वाटते 17 शिक्षक होते. ऐरीवरून काय 2-4 महिन्यासाठी जामगिरीला आले आणि जामगिरीवरून केशवराव देशमुखे सरांनी एका सेकंदात त्यांना इथं कोंडाण्याला पाठवलं होतं. आणि तेव्हापासून जेव्हा मी पाहत आहे सांस्कृतिक क्षेत्रातलं काम त्यांचं, म्हणजे माझं गाव कोंडाळा आणि त्यामुळे मी या सांस्कृतिक क्षेत्रातलंही काम पाहिलं. सांस्कृतिक क्षेत्रातलं काम त्यांचं अतिशय प्रभावशाली होतं. सामाजिक क्षेत्राचा जर विचार केला आपण तर कोंडाळा हे गाव खऱ्या अर्थानं गडचिरोली जिल्ह्याच्या आणि विदर्भाच्या किंवा महाराष्ट्राच्या पटलावर नोंदलेलं गाव, आणि हे सामाजिक ऋण फेडताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेताना जेव्हा कोंडाण्याला भाग घेतला त्यावेळी कोंडाण्याला विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. आणि त्या प्रथम क्रमांकामध्ये शाळेचा वाटा असतो मित्रांनो. शाळेचा वाटा असताना त्या शाळेच्या वाट्यामध्ये एकट्या शिवणकर सरांचा किमान 50% तरी वाटा होता, मी अभिमानाने सांगू शकतो. एवढं मोठं काम यांचं या सामाजिक क्षेत्रात. सहकाराच्या संबंधाने जर आपण बोलायला गेलो तर गेले मी शिवणकर सर जेव्हापासून कोंडाळ्याला आले आणि तेव्हापासून मी पतसंस्थेत संचालक म्हणून आलो होतो. आणि जेव्हापासून मला 1998 पासून सहकारामध्ये अध्यक्षाचं पद मला देण्यात आलं आणि त्यावेळेस पासून सहकारामध्ये कुठलीही अडचण असो, या अडचणीच्या संबंधानं वेळोवेळी सल्लामसलत करून त्यांच्याकडून जरी ते कुठल्याही पदावर नसले तरी त्यांच्याकडून वेळोवेळी त्यांच्याबरोबर सल्लामसलत करून आपण निश्चित रूपाने चांगला मार्ग काढत होतो. आपण म्हणजे सहकारात सुद्धा त्यांचं चांगलं ज्ञान होतं. क्रीडाविषयक तर कोणीतरी बोलले. आणि मित्रांनो कसं आहे, माणसामध्ये चांगले गुण केव्हा म्हणतात, ज्याचं वक्तृत्व चांगलं असेल, त्यानंतर त्यांचं कर्तृत्व चांगलं असेल, नेतृत्व चांगलं असेल आणि सोबत दातृत्वही पाहिजे. या साऱ्या गोष्टीचा जर विचार करायला गेलो आपण तर वक्तृत्व उत्तम असून चालत नाही. ते वक्तृत्व कसं असावं, मृगभाषी. त्यांना ते उपजत मिळालेलं आहे. मी असं म्हणेन, आई वडिलांचं नाव आपण पौराणिक कथा वाचत असताना किंवा ऐकत असताना वासुदेव आणि देवकी ऐकतो. कुठलाही विषय असो, त्यांचं वक्तृत्व तयार असावं आणि अतिशय ते सौम्य शब्दात, कमी शब्दात, सौम्य भाषेत एवढं प्रभावी असं वक्तृत्व होतं त्यांचं. आपण वक्तृत्व नुसतं असून चालत नाही, तर ते सौम्य असावं आणि ते उपजत गुण त्यांच्यामध्ये होतं. आपण कर्तृत्वाचा जर विचार करायला गेला तर कर्तृत्व तर त्यांनी सेवेत आल्यापासून, खरं तर सुनंदानं म्हटलं की त्यांचं कर्तृत्व जे आहे, तर आज ती सुनंदा आपल्या काकांना, आपल्या वडिलांच्या काही ठेवते. अतिशय कडक शिस्तीचे आजोबा असलेले आणि त्या कडक शिस्तीतही तावून सुलाखून निघालेले जीवन शिवणकर सर यांचं या शैक्षणिक क्षेत्रात किंवा जी क्षेत्र म्हणालो या संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व हे ठळक दिसते. एवढं फार मोठं कर्तृत्व आहे त्यांचं. म्हणजे सगळ्यांच्या प्रती म्हणू, आपण समाजाच्या प्रती म्हणू, विद्यार्थ्यांच्या प्रती म्हणू, साऱ्यांच्या प्रती त्यांचं कर्तृत्व हे ठळक दिसते. नेतृत्व म्हणायला गेलो आपण तर नेतृत्वातही त्यांनी अनेक ठिकाणी चुनूक दाखवली. आमच्या कोंडाळ्याचा जर प्रसंग सांगायला गेलो आपल्याला तर कोंडाळ्यामध्ये 11-12 लोकांचा स्टाफ राहायचा. शैक्षणिक क्षेत्रात आम्ही आवर्जून खऱ्या अर्थानं उल्लेख करावा लागेल आपल्याला मित्रांनो. 11-12 लोकांचा स्टाफ, 300ची पटसंख्या, आणि या 300च्या पटसंख्येत 11-12 स्टाफ सांभाळणे आणि 3500 लोकसंख्येचं असलेलं गाव
या गावाला एवढं सांभाळत असताना विद्यार्थ्यांप्रती असलेली ओढ, त्यांची अध्ययन आणि अध्यापनाच्या संबंधानं असलेली त्यांची इच्छाशक्ती, त्यांनी कधीही मुख्याध्यापक असताना आपला एकही पिरियड मिस न होऊ देता मुख्याध्यापकाचं काम करायचे. खरं म्हणजे शिवणकर सरांची कौटुंबिक प्रगती, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती होण्यामागे सौ नलिनीताई जीवन शिवणकर यांचा मोलाचा वाटा आहे. आणि आम्हाला संघटनात्मक सहकारात जी प्रगती मिळालेली आहे, मला खऱ्या अर्थानं त्या प्रगतीमध्ये सन्माननीय जीवन शिवणकर सरांचा फार मोलाचा वाटा आहे.